नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। सकाळची वेळ आहे आणि आज आहे आषाढी एकादशी। रामकृष्ण हरिमाऊली आणि आषाढी एकादशीच्या खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा। आणि मिस्टर माझे गेलेत हुबळीला, सकाळी 6ची ट्रेन होती, इथून 5:15लाच निघाले होते घरातून, खानापूर टू हुबळी, आणि ते ट्रेननं गेलेत। मुलांची तर सुट्टी आहे आणि आषाढी एकादशी असल्यामुळे तर घरात खूप शांतता आणि छान वातावरण असतं। बाहेर सुद्धा खूप छान वातावरण आहे, पाऊस खूप जास्त पडतोय। मुलांना सुद्धा घेऊन जायचं होतं मुलांना, आणि मी सगळे सोबत जाणार होतो, पण पाऊस खूप जास्त आहे, त्यामुळे पावसात वगैरे मुलांना घेऊन जाणं शक्य होत नाही, त्यामुळे आम्ही गेलो नाही। मिस्टर स्वतः एकटेच गेलेत आणि पावसाचं वातावरण दाखवते तुम्हाला। वातावरण बघा किती छान झालंय। आत्ताच एक मोठी चरक येऊन गेली। आणि मिस्टर तिकडचा थोडासा छोटासा व्हिडिओ बनवून आणा असं सांगितलंय मी त्यांना। व्हिडिओ बनवून आणणार आहे, तोच व्हिडिओ मी याच्यामध्ये ॲड करणार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा। चला, तर आता आहे हुबळी रेल्वे स्टेशनला। हे रेल्वे स्टेशन खूप सुंदर आहे। 12 ज्योतिर्लिंगांचे इथं देखावे उभे केलेले आहेत, खूप सुंदर दिसतात। रेल्वे स्टेशन बघण्यासारखं आहे इथं। मागे सुद्धा आम्ही पूर्ण सगळी फॅमिली आलेलो, मुलं आणि आम्ही मिस्टर आणि मी। खूप सुंदर वाटत होतं। हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे। प्रशस्त अशी मोठी पार्किंग सुद्धा आहे, खूप छान वाटतंय। बस वगैरे सगळ्या येतात इकडं, त्यामुळे टेन्शन येत नाही। ट्रेनची तर सुविधा आहेच। आणि इथं मंदिर बघू शकता, बाहेरचा परिसर खूप सुंदर दिसतोय। चला, तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घेऊया। इकडे सिद्धारूढ महाराजांच्या पादुका आहेत। इकडे तीर्थप्रसाद सुद्धा देत आहेत। मंदिरचा बाहेरचा परिसर सुद्धा खूप छान झाला होता। इकडे जास्त पाऊस नाही आहे, आमच्याकडे तर भरपूर पाऊस आहे, पण इकडं थोडासा पाऊस कमी होता। मिस्टर सांगत होते की इकडं पाऊसच नव्हता, थोडासा आला होता। इकडं पार्किंगची व्यवस्था वगैरे खूप छान आहे। आणि मंदिरच्या परिसरात बघू शकता किती नीटनेटकेपणा आहे।
आणि इकडं आहे मंडप, असा पूर्ण गोल आहे हा. खूप सुंदर नक्षी काम केलेलं आहे. इकडे सगळे फोटो वगैरे काढतात. बसायला सुद्धा खूप छान जागा आहे बाजूला. इकडे सुद्धा महाराजांच्या पादुका वगैरे ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या आतमध्ये खूप शांतता आहे, त्यामुळे मन अगदी प्रसन्न होऊन जातं. इकडे निवासस्थान सुद्धा आहे आणि इकडे सकाळचा नाश्ता वगैरे मिळतो. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, महाप्रसाद असतो. प्रत्येक दिवशी असतो हा प्रसाद, त्यामुळे भक्तांना खूप छान लाभ घेता येतो. त्याच्या बाजूलाच समोर तळं आहे एक, आणि तळ्यामध्ये बदकं वगैरे दिसतात बघा. कासवं सुद्धा खूप जास्त होती. आणि तिथं सुद्धा मध्ये एक महाराजांचं मंदिर आहे आणि इथून जाण्यासाठी बोट सुद्धा आहे. बदक किती सुंदर दिसते पाहतात. आज पाऊस नव्हता, त्यामुळे मिस्टर सांगत होते खूप छान वाटत होतं म्हणून. आणि हा पूर्ण रेल्वे स्टेशनचा एरिया आहे. स्टेशन सुद्धा खूप भव्य आहे. स्टेशनला समोर आतमध्ये जातानाच इथं गांधीजींचा चरखा ठेवलेला आहे. आणि एक साईडला गांधीजींची मूर्ती लावलेली आहे, स्टॅच्यू खूप सुंदर आहे. इथं स्वागत तसा लिहिलेला एक मोठा बोर्ड आहे. आतमध्ये खूप छान खाऊची वगैरे दुकानं आहेत. तिकीट काउंटर आहे. तिकीट काउंटर सुद्धा खूप मोठं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा, कमेंटसुद्धा करा. चला परत भेटू.